आणि या कॅम्पमध्ये जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत सोलर पंपाचे ते पण उपस्थित राहणार आहे। 13 तारखेला सालेकसा विभागात आहेत, 14 तारखेला आमगाव उपविभागात आहेत आणि 15 तारखेला गोंदिया ग्रामीण आणि रावणवाडी इथे आम्ही कॅम्प आयोजित केलेला आहे। तसेच 16 तारखेला 16/4ला तिरोडा उपविभागामध्ये आणि 17/4ला मोरगाव अर्जुनी आणि सडक अर्जुनी या उपविभागामध्ये कॅम्प आयोजित केलेला आहे। आणि या कॅम्पमध्ये जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत सोलर पंपाचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित रामनगर गोंदिया महत्वपूर्ण भेट पार पडली। या भेटीदरम्यान अभियंता कांबरे सर यांनी सौर ऊर्जा सोलर योजनांबाबत सविस्तर माहिती दिली व आगामी उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले। या प्रसंगी बोलताना कांबरे सर यांनी सांगितले की राज्य शासनाच्या निर्देशानुसार तालुका स्तरावर विशेष कॅम्पेर आयोजित करण्याचे वेळापत्रक प्राप्त झाले आहे। या कॅम्पच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील शेतकरी तसेच वीज ग्राहकांच्या विविध समस्या ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जे सोलर पंप लावलेले आहेत शेतकऱ्यासाठी शेतीसाठी जे सोलर पंप लावलेले आहेत त्यांच्या पंपाबद्दल काही तक्रारी असतात, तर त्या तक्रारी निवारणासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आपण जिल्ह्यामध्ये सब डिव्हिजन वाईज कॅम्प लावलेला आहे। तर त्यामुळे जनतेचे जे काही प्रश्न असतात सोलर बद्दल त्याचे निवारण होईल आणि सोलर बद्दल डिटेल माहिती पण त्यांना मिळेल। म्हणजे काही लोकांच्या मनात सोलर चालत नाही, म्हणजे त्या गैरसमजूत आहे। आणि जे अपडेट आता सोलर मध्ये बी नवीन यंत्र आलेलं आहे किंवा सोलर प्रकल्पांच्या वापराने शेतकऱ्यांना स्वस्त व पर्यावरण ऊर्जा उपलब्ध करून देणे आणि वीज बिलाचा भार कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। अनेक शेतकरी सध्या सोलर पंप योजनेअंतर्गत लाभ घेत असले तरी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, देखभाल समस्या, कनेक्शन विलंब किंवा अन्य प्रशासकीय अडथळे दिसून येतात। या सर्व समस्या थेट अधिकाऱ्यांपुढे मांडता याव्यात यासाठीच हे कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत। कांबळे सर पुढे म्हणाले की एप्रिल महिन्यात होणाऱ्या या विशेष कॅम्पमध्ये सर्व सोलर धारक शेतकऱ्यांनी तसेच नवीन अर्जदारांनी उपस्थित राहून आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडाव्यात। या कॅम्प गोंदिया जिल्ह्यातील महावितरण कंपनी रामनगर इथं आणि या ठिकाणी या इलेक्ट्रिक वितरण संदर्भामध्ये काय तक्रार येतात किंवा जिल्ह्यामध्ये आता सरकारने सोलर पंपचं सोलर असेल, घरावर सोलर असेल तर याच्यावर फोकस केलेला आहे आणि सरकारने प्राधान्य दिलेलं आहे। तर या संदर्भामध्ये आमच्या जिल्ह्याचे एक्झिक्युटिव्ह कांबळे सर हे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि अनेक सर्कलमध्ये कॅम्प घेणार आहेत, तर त्याविषयी आपण जाणून घेऊया। तर सर कोण्या पद्धतीचं कॅम्प आहे, ते कॅम्प कुठं आयोजन करण्यात आलं? तर आम्ही या एप्रिल महिन्यामध्ये देवरी विभागात 10 तारखेला म्हणजे आजच ठेवलेला आहे। 13 तारखेला सालेकसा विभागात आहेत, 14 तारखेला आमगाव उपविभागात आहेत आणि 15 तारखेला गोंदिया ग्रामीण आणि रावणवाडी इथे आम्ही कॅम्प आयोजित केलेला आहे। तसेच 16 तारखेला 16/4ला तिरोडा उपविभागामध्ये आणि 17/4ला मोरगाव अर्जुनी आणि सडक अर्जुनी या उपविभागामध्ये कॅम्प आयोजित केलेला आहे। आणि या कॅम्पमध्ये जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत सोलर पंपाचे ते पण उपस्थित राहणार आहे, आमचे अधिकारी पण उपस्थित राहणार आहे। तरी गोंदिया जनतेला आवाहन करण्यात येते की त्यांनी वरील शिबिरांचा लाभ घेऊन आपले जे तक्रार आहेत आणि जे गैरसमज आहेत ते आपले दूर करण्यात येईल। आता सर आमचा जिल्हा अति दुर्गम आहे, तर कंपनीवाले पोहोचत नाही, तर मग जसं सोलरची मोटर बंद पडलेली आहे, तर अशा वेळेस आपल्याला कोणत्या नंबरवर? नाही, आम्ही तसे प्रत्येक सब डिव्हिजनला डिस्प्ले केलेले आहे नंबर, म्हणजे एजन्सी वाईज नंबर पण दिलेले आहेत ज्याच्या